तर कापूस याचायला चालू आहे आज पण, कारण काल थोडा वेळेसला होता आणि आज पण याचायला चालू आहे. तर आता आज म्हणजे बराच झाला आहे, 2 वाट्या झाल्यात म्हणजे, कारण कल्याणी पण आहे इचू लागायला, ती पाठीमाग आहे आणि मी पुढे आहे थोडं थोडं, कारण एक एक बोंड आहे त्याच्यामुळे जास्त काय उरकत नाही. तर चालू आहे कापूस याचायला. तर हे बघा असं आहे, कारण आता बरेच वेळ झाले आलेली आणि याची ती अजून चालूच आहे याचायला. तर हे बघा असं ती पाठीमागं गोणी ठेवली आहे ना, आता मी पुढं आले याची. तर बराच झाला आहे. तर पोरी पण आल्यात बारखाल्यात याचायला बघू. तर आता होईल बघा 2 दिवसात, अजून काही एवढं लवकर होणार नाही, कारण बराच कापूस राहिलेला ना. आणि थोडं उन्हाळ्यात म्हणजे असं चिकट बोंड आहे, तसं पटापटा उरकत पण नाही. तर कारण असं एक 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 उपसून काढल्यावर काढावं लागते, कारण लईच जड झाला याचायला. आणि पावसाळ्यातला कापूस कसा पटापटा उरकतो, तर ही उरका नाही पण, आणि बोंड पण पातळ आहेत ना, त्याच्यामुळं जास्त काही उरका नाही. तरी पण बराचसा यसला आहे आज. तरी कालच्यापेक्षा थोडा जास्त यसला आहे, कारण आज थोडी लवकर आलते, काल जरा उशिरा आलते. तर हे बघा पुरी पण आल्यात कापूस जरा छोट्या छोट्या दगाच्या पाठीमागून. चला चला वरी बा, फॅनचं तर मस्त चालू आहे बघा. ते तिकडे आहेत लेकरं ते 2, ते पण यायला लागलेत कापूस येचू लागायला, कारण सगळेजण असल्यावर जरा उरकल म्हणलं. एकटीला पण कारमा नाही म्हणलं, त्यांना म्हणलं तुम्ही पण या. आणि कल्याणी पण आलेली आहे, तर पाठीमागे येते. तर हे बघा अजून आता थोडी राहिली ही पात लावायची. ही जर पात लावली तर म्हणजे अर्धा झाला म्हणायचं, कारण आज अर्धा होईना, अजून अर्धाच याचाच राहिला आहे, कारण बराच आहे ना जरा उरकत नाही त्याच्यामुळं. तर हे बघा अर्धा झाला आहे आता, अजून अर्धाच राहिला आहे. कल्याणी दमली जागा, वाटाण्याच्या शेंगा आणल्यात आणि बसली खुशाल खात. किती का आणल्यात बघू ती का, कसं दाखवते आता. असं बसायला पाहिजे, लगेच दमती आहे का. हां या खायला, त्यांना बोले ना हो काय नुसतं या खायला वाटण्याची शेंगा. अयो एवढ्या आणल्यात आणि कापूस कोणी याचायचं, वाटाण्याच्या शेंगा खात बसतील ते, कापूस राहिलेला ग. सकाळपासून यायचं आहे ना. हा का, सकाळपासून असल्या लिकरू दमल्या व शेंगा आणल्या आणि बसली खात. आता म्हणली मम्मी मला लई कंटाळा आलाय, कारण आज बराचसा कापूस असला ना तिने आल्यापासून. त्या ते आणल्या तर, कारण रानात लावल्या होत्या कृष्णाने, तर चांगल्या आल्या त्या, अशा आल्या वाटाण्याच्या शेंगा एकदम छान मस्त आल्या त्या. तर आता खात बसली ती, कारण आता मी यायची देतो वर, कारण दमली ती. चलाय बघा वाटाण्याच्या शेंगा मीठ टाकून भाजायच्यात, तर या खायला संध्याकाळी मीठ टाकून भाजणार आहेत आम्ही शेंगा, कारण मी बी दमली. आता ती बसली म्हणलं तर मला एकटी तरी कौरक कीच म्हणलं, तर मी पण बसते तिच्याबरोबर. ते बघा वाटाण्याच्या शेंगा चालू, चोलू नको ना एवढ्या. तर अशा गावरांसारख्यात म्हणजे छोट्या छोट्या, लई मोठ्याला नाहीत असल्या हाबरट, कारण घरी लावला होता ना. पण चांगल्यात अशा गोड, पण जरा निब्बर झाल्यात ना, त्याच्यामुळं. पण खायला लई छान आहेत, एकदम भारी लागतात. किती का आणल्यात अशा लय मोठे बघा, किती शेंगा घेऊन आली आणि ठुल्यात येतं का. दे की त्यांना सगळ्याला, ते बिचारे बघत बसलेत, कमीत कमी देत तरी खायला. या खायला ती कशी करते खाली जरा, या खायला दिसलं तर पाहिजेत ना त्यांना. होय सोलून दे ना, खाते ते लगेच आहे ना. लय खाल्ल्यावर मोठ्याने शेंगा मी भरपूर, कारण आयत्या खायला काय मजा आली. होय सोलून पण दिल्या तर खायला. आता थोडा राहिला एवढा कापूस, तेवढी पात लावायला, कडीला पात लावतात म्हणजे अर्धा होईल. हे उठे बाजाला आता बस खायचं सोलू घरी गेल्यावर आपण, कारण याचायचे परत अंधार पडते लवकरच, कारण असल्याशिवाय पर्यायच नाही. थोडं थोडं करून होईनच शिव, उरकतच नाही अगं जास्त पहिल्यासारखा कापूस, त्याच्यामुळे लयच शिवायला लागले. हे चौकड एक एक बोंडत नसते, असं कापूसच उरका नाही. तर या मित्रांनो कापूस इचूला घाल या बरं, म्हणजे होईल तरी. का वाटाण्याच्या शेंगा खायला येतात कुठलं तरी करा होय. तर एक असं चालू आहे याचायला, कारण एका हाताने आता काय करणार आहेत, कापूस याचायला उरकलं पाहिजे म्हणून. तवाचा हे पण होते काय, सूर्या मावळ होते लवकरच. एका हाताने चालू आहे असं याचायला. हे उठकी खाल्यानी, उठ बरं, उठ पटकन चल बाजाला. आता दमलीच मस्त ना, थोडी असल्या होईल जरा सणा दुगीकून ही पात लागन जरा, कारण लय दाट नाही त्याच्यामुळं. पण याचा होता लागणच नाही. एका हाताने उरकत नाही, 2 हाताने असला उरकतो जरा पटापटा, कारण एका हाताने मोबाईल धरला त्याच्यामुळे जास्त काय उरका ना. उठकी कशा बसल्या तिथं पुढं जाऊन खुशाला आराम करीत, दमलेलं या तर होय. आज दमलेले म्हणते कापूस लई असलाय आज, कारण साऱ्या रानाला येडा द्यावा लागतं. जास्त फुटलेला असल्यावर माणसाला उलास पण येते, जरा कमी फुटला त्याच्यामुळं उलास पण येत नाही ना याचायला, त्याच्यामुळं दमली आज लई. टाका तेव्हा बसल्यात खुशाल शेंगा खात. तर आता मी इच्छिते तर बाय.